तेव्हा आजच्या या मोर्चाबाबत संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष असणार आहे, कारण निवडणूक आयोगाला मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशा प्रकारे एक इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे याचा राज्यातलं सगळं वातावरण राजकीय ढवळून निघण्याची सुद्धा शक्यता आहे। म्हणूनच या मोर्चाचे 5 महत्त्वाचे अँगल आपण पाहतोय। फॅशन स्ट्रीट पासून हा सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीच्या गेटपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। तेव्हा या जाहीर सभेमध्ये नेमके कोण नेते बोलत आहेत, त्यातून पुढची काय नेमकी दिशा असणार आहे हे कळणार आहे। तर या मोर्चाचं महाकव्हरेज झी24 तासवर आपण आज दिवसभर पाहणार आहोत। प्रत्येक घडामोड आणि प्रत्येक घडामोडीचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि यासाठी आमचे वेगवेगळे रिपोर्टर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। यामध्ये शिवतीर्थ दादरमधून राज ठाकरे यांच्या घराजवळ आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आहेत आणि त्यांच्याकडून आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत। कशी तयारी नेमकी चालली आपण मनश्रीकडून जाणून घेणार आहोत। चर्चगेट स्टेशनच्या जवळ लोकलला आज अनेक जण येणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे लक्ष ठेवून आहेत। आपण या संपूर्ण परिसरामध्ये काय नेमक्या हालचाली दिसतात सीमाकडून याचा आढावा घेऊया। तर फॅशन स्ट्रीट पासून जिथून मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी काय नेमकी सध्याची तयारी दिसते आहे, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ओम देशमुख मनपा मुख्यालय परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा मोर्चा संपणार आहे, ज्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये याचं रूपांतर होणार आहे, काय नेमक्या तिथल्या हालचाली आहेत टिपतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आणि सुरुवातीला आपण जाऊया मनश्री पाठक यांच्याकडे, आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनश्री, सध्या दादर हे केंद्रबिंदू ठरणार आहे, कारण इथून राज ठाकरे मोर्चासाठी जाणार आहेत, ते आज लोकलला जाणार आहेत। काय नेमक्या हालचाली सध्या दिसत आहेत? सध्या मी शिवतीर्थच्या बाहेरच आहे आणि शिवतीर्थच्या बाहेर अजून माध्यम वगळता अद्यापपर्यंत कोणी मनसैनिकांनी गर्दी केलेली दिसत नाहीये। मात्र माहिती अशी मिळते की साधारणतः 9 ते 9:30च्या दरम्यान राज ठाकरे हे शिवतीर्थवरनं लोकलनं जायला रेल्वे स्टेशनकडे रवाना होतील। अर्थातच ज्यावेळी ज्या सभेमध्ये मेळाव्यामध्ये जेव्हा एकंदरीत राज ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलेलं होतं मतचोरीच्या संदर्भातलं, तेव्हाच त्यांनी आपल्या भाषणात हे सांगितलं होतं की मी लोकलनं प्रवास करणार आहे, त्यामुळे अनेकांनी गर्दी करण्याची शक्यता आहे, त्यावेळेस काय काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हेही सांगायला ते विसरले नाहीत की बऱ्याच वर्षानंतर ते खरं तर लोकलचा प्रवास करतायत, मात्र ते पहिल्यांदा लोकलचा प्रवास करत नाहीये। त्याच्यामुळे दादर रेल्वे स्थानकावरनं राज ठाकरे हे लोकल प्रवासाने मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। मात्र मोर्चाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या पूर्वी महाविकास आघाडीतले नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एका खाजगी ठिकाणी भेटण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत मोर्चाला सुरुवात करण्याच्या पूर्वीच अनेक महत्त्वाचे नेते हे मोर्चा स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पोहोचणार असल्या कारणाने मोर्चा सुरू होण्याच्या आधी कदाचित एक बैठक घेतली जाईल। राज ठाकरे हे तर बरेच आधी पोहोचतात, कारण मोर्चाची वेळ ही 1 ते 4 अशी ठरवण्यात आलेली आहे। जर राज ठाकरे 9:30-10च्या दरम्यान जरी शिवतीर्थवरनं निघाले तरी सुद्धा हार्डली 1 तासामध्ये ते कदाचित मोर्चा स्थळापर्यंत पोहोचतील। मात्र त्या ठिकाणी पोहोचून ते सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतील। इतकंच नाही तर मनसैनिकांना जास्तीत जास्त लोकलनं या असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि हेच समान आवाहन शिवसेनेच्या ठाकरेंकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे ठाकरे सेनेचे आणि मनसेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकलनं प्रवास करणार आहेत। दादरवरनं विशेषतः मनसैनिकांचा एक मोठा गट हा दादर रेल्वे स्थानकावरनं सकाळी 11 वाजता निघेल। त्याच्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी होणारच या मोर्चाला असं ठाम मत हे व्यक्त होताना बघायला मिळतं आहे। मात्र या व्यतिरिक्त म्हणजे मुंबई व्यतिरिक्त मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातनं MMR रिजनमधनं आणि मुंबईच्या बाहेरून सुद्धा अनेक कार्यकर्ते हे मोर्चास्थळी येत आहेत। मात्र याचा कुठलाही फटका, या गर्दीचा कुठलाही अडसर हा मुंबईकरांना होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घ्या असं आवाहन सुद्धा केलं जाते। त्याच्यामुळे 4 नंतर मोर्चास्थळी कार्यकर्त्यांनी उगाच गर्दी करू नये अशा स्पष्ट सूचना, असे स्पष्ट आदेशच राज ठाकरेंकडून देण्यात आलेले आहेत। दुसरा मुद्दा म्हणजे फलकांचा, एकच फलक सत्याचा मोर्चा नावाचा सगळ्यांच्या हातात दिसेल। झेंडे वेगवेगळे असू शकतील मात्र उद्दिष्ट समान आहे, त्याच्यामुळे समानता ठेवा आपल्या विचारांमध्ये असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरे हे आता शिवतीर्थ निवासस्थानाहून बाहेर कधी पडतायत याची सगळ्यांना उत्सुकता आहे, याची सगळेजण प्रतीक्षा करतायत आणि राज ठाकरे आज बऱ्याच कालावधीनंतर लोकल प्रवास करतायत, सर्वसामान्य मुंबईकरांसोबत प्रवास करतायत। मुंबईकरांसोबत ते काही बातचीत करतायत का ते सुद्धा आपण बघणार आहोत।
अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, अशा संपर्कात राहा मनश्री. जाऊया आपण सीमाकडे. आणि चर्चगेट स्टेशन परिसरामध्ये सध्या सीमा आहेत आणि काय नेमक्या सीमाच्या आजूबाजूला सध्या घडामोडी घडतात, काय हालचाली आहेत जाणून घेऊया. हा सीमा मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लोकलने येणार आहेत. चर्चगेट परिसरामध्ये आपण आहात. बहुधा लोकल सेवेवर या मोर्चाच्या संदर्भातला ताण येऊ शकतो. काय त्या दृष्टीने तयारी दिसतीये? काय कार्यकर्ते तिथे पोहोचायला आता आलेले आहेत का, पोहोचलेले आहेत का? नक्कीच अनुपमा, फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि चर्चगेट स्थानकावरून काही मीटर अंतरावरच फॅशन स्ट्रीट आहे. त्यामुळे आत्तापासूनच रेल्वेने प्रवास करत कार्यकर्ते चर्चगेट स्टेशनवरती दाखल झालेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे या स्टेशनवरती. त्यामुळे गर्दीचं नियोजन करण्यासाठी लोहमार्ग पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल आहे. तर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. सोबतच सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग आपल्याला चर्चगेट परिसरामध्ये पाहायला मिळते. सोबतच फॅशन स्ट्रीटपर्यंत लोक जे आहेत ते एकत्रित जमताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. मनसैनिक जे आहेत ते आगळं वेगळं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. आजचं आंदोलन हे मतदार यादींमध्ये ज्या प्रकारे घोटाळा झालेला आहे, मतदार यादींमध्ये ज्या प्रकारे दुबार नोंदणी झालेली आहे, मतदारांची नावं मोठ्या प्रमाणात डबल आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ही यादी रिपीट होऊ नये किंवा मतदार यादींमध्ये जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं विरोधकांकडनं सांगितलं जाते. आता मनसैनिक आपल्या सोबत आहेत जे पालघरवरून आले. तुलसी जोशी असं त्यांचं नाव आहे आणि या ठिकाणी दोन कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मतचोरीचा जो मुद्दा आहे तो कशा प्रकारे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो याची पूर्णपणे काळजी या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. चर्चगेट स्टेशनवरती येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचं लक्ष यांच्याकडे जाताना पाहायला मिळतं. त्यांचं फोटो काढलं जात आहे आणि सोबतच लोकांशी हे जे कार्यकर्ते आहेत ते संवाद सुद्धा साधतायत की आजचा मोर्चा कोणत्या मुद्द्यावरती आहे आणि हा मोर्चा का सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. सोबतच इथे आपण पोलीस बंदोबस्त आपण पाहिलं की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होणार नाही. गर्दी वाढवल्यास त्या गर्दीवरती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे. सोबतच इथे या स्टेशनवरती मनसे या पक्षाकडनं मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा बॅनर दिसणार आणि नक्की आज या परिसरामध्ये काय घडणार आहे याची माहिती प्रत्येक मुंबईकरांपर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे यासाठी अगदी समोर लावण्यात आलेला आहे. लोकांचं लक्ष या बॅनरने तर वेधलेलं आहेतच, तर दुसरीकडे आगळं वेगळं आंदोलन एक प्रदर्शन दाखवण्याचा जो प्रयत्न मनसैनिकांकडनं केला जातो त्याला सुद्धा लोकांचा प्रतिसाद आहे. या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला जाते नक्की काय या ठिकाणी घडतंय. त्यामुळे आतापासून वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर काय नक्की चित्र या संपूर्ण मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं अगदी. सीमा जरूर लक्ष ठेवून राहा आणि अशा संपर्कात राहा. तर जिथून हा मोर्चा निघणार आहे फॅशन स्ट्रीट वरून, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत आणि जाणून घेऊया काय नेमक्या फॅशन स्ट्रीट वरून सध्या हालचाली आहेत. कृष्णात, फॅशन स्ट्रीट वरून हा मोर्चा निघणार आहे मविया आणि मनसेचा, काय मोठी तयारी या ठिकाणी झालेली दिसते? किती मोठं अंतर हे असणार आहे? किती किलोमीटर हा सगळा मोर्चा जाणार आहे पुढे? अनुपमा, ज्या ठिकाणाहून ह्या मोर्चाची सुरुवात होणार आहे त्या फॅशन स्ट्रीटवर आता आपण आहोत. या फॅशन स्ट्रीटवर ज्या चौकामधून हा फॅशनमधून मोर्चा निघणार आहे तो परिसर आपण पाहतोय. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांच्या गाड्या येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर इथल्या परिसरात ज्या पार्किंगसाठी लावण्यात आलेल्या गाड्या आहेत त्या हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. कारण मोठा जनसमुदाय या ठिकाणी मोर्चासाठी येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा घाई गडबड होऊ नये याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे. जो फॅशन स्ट्रीट नेहमी सुरू असतो तो देखील बंद ठेवला जाणार आहे. कारण या ठिकाणी कपड्यांची दुकानं ही प्रामुख्याने असतात ती बंद ठेवली जाणार आहेत. कारण मोठी गर्दी या परिसरामध्ये होऊ शकते आणि त्याच दृष्टिकोनातून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतर हे केवळ असणार आहे या मोर्चाचं. आणि त्यासाठीचे आपण पाहू शकतो की कशा प्रकारची तयारी जी आहे ती खास करून राजकीय पक्षांकडून झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून ही
अशा प्रकारे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत, झेंडे लावण्यात आलेले आहेत. सर्वच राजकीय पक्ष खास करून महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, त्याचबरोबर काही डावे पक्ष आहेत जे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. जरी काँग्रेसचे बॅनर्स कमी दिसत असले तरी मोर्चामध्ये त्यांचे नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर या खऱ्या अर्थानं 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि साधारणतः 1 तासाभरामध्ये मोर्चा मुंबई महापालिकेच्या समोर जाईल आणि त्या ठिकाणी जो स्टेज आहे म्हणजे ट्रकवरच स्टेज बनवण्यात आलेला आहे. अद्याप परवानगी दिलेली नाही आहे कोणत्या प्रकारे मोर्चाची, त्यामुळं स्टेज बांधण्यासाठी देखील परवानगी नाही आहे आणि त्यामुळं ट्रकवरच स्टेज बनवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणाहून मोर्चाच्या ठिकाणी भाषणं होणार आहेत. ठीक, जरूर कृष्णात या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, कारण हा भाग महत्त्वाचा आहे. खरं तर अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसला आज सुट्टी असते आणि राज ठाकरेंनी सांगितले असं की मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मोर्चाची वेळ सुद्धा 1 ते 4 यामध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून कुठल्याही व्यवस्थेवर याचा ताण येणार नाही. मात्र जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेपर्यंत पोहोचेल आणि जनतेला सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्यामुळे कशा पद्धतीने सगळा मोर्चा निघतो आपल्याला पाहायचंय. जाऊया आपण ओमकडे. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या बीएमसीच्या बाहेर उभे आहेत आणि ज्या ठिकाणी या मोर्चाची समाप्ती होणार आहे काय त्या ठिकाणी तयारी सुरू आहे जाणून घेऊया. ओम, काय हालचाली नेमक्या त्या ठिकाणी दिसतात? अनुपमा, खरं तर सत्याचा मोर्चा या टॅगलाईन खाली विरोधकांकडनं एकजूट दाखवणारा हा मोर्चा आज काढण्यात येतोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी आणि मनसेचे सर्व महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी होत आहेत. अर्थात राजकीयदृष्ट्या सुद्धा हा महत्त्वाचा मोर्चा आहे. जर आपण पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सुद्धा हा मोर्चा तितकाच महत्त्वाचा आहे. तयारीचा जर आपण मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये मी सांगतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आहे. बॅनरबाजी देखील सातत्यानं आपण पाहतोय. सत्याचा मोर्चा एकमेव टॅगलाईन आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बॅनर आहेत, युवा सेनेचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर्स आहेत, मनसेची जी बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मुंबई काँग्रेसचं ऑफिस ज्या आझाद मैदान परिसरात आहे, ज्या ठिकाणी हा मोर्चा समाप्त होणार आहे, त्या काँग्रेसचा मात्र यामध्ये एकही बॅनर अद्याप तरी दिसलेला नाहीये. काँग्रेस कुठेतरी या मोर्चापासून विभक्त आहे असं एकंदर सध्याचं तरी चित्र प्राथमिक दृष्ट्या तरी आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला जर आपण तयारीचा विचार केला तर नेत्यांसाठी 2 सुसज्ज असा भव्य अशा मोठ्या व्हॅनिटी व्हॅन सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. जेव्हा नेते येतील तेव्हा ते या ठिकाणी थांबतील, विश्रांती करतील, चर्चा करतील, संवाद करतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना आणि जे पदाधिकारी या ठिकाणी मोर्चाला आलेले आहेत त्यांना संबोधित करतील. दुसऱ्या बाजूला जसं आत्ता कृष्णात यांनी सांगितलं की या ठिकाणी कुठलाही स्टेज बांधता येणार नाही, तशा प्रकारची परमिशन अद्याप देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे 3 ट्रक या ठिकाणी, ओपन ट्रक या ठिकाणी आणण्यात आलेले. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की 1, 2, 3 असे 3 ट्रक या ठिकाणी आणण्यात आलेत आणि या ट्रकवरतीच हे महत्त्वाचे सगळे नेते उपस्थित राहतील, उभे राहतील आणि या ट्रकवर उभा राहूनच ते आपल्या कार्यकर्त्यांना, जे उपस्थित असतील सगळे आंदोलक असतील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. एकंदर या ठिकाणी एकंदरीत तयारी आता जय्यत झालेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती मोर्चा सुरू होण्याची. अर्थात हे सगळं वातावरण तापायला लागले. फक्त मुंबईकरच नव्हे किंवा मुंबईतूनच नव्हे तर हे सर्व कार्यकर्ते इतर ठिकाणहून सुद्धा येणार आहेत आणि त्या दृष्टीने हा सगळा परिसर अत्यंत महत्त्वाचा आहे. ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी जोडले जाऊ, आणखी चर्चा करूया, आणखी माहिती प्रत्येक क्षणाची जाणून घेत राहू. त्याचबरोबर आमचे वेगवेगळे प्रतिनिधी या मोर्चावर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत. तुर्तास सर्वांचे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.